सांगलीच्या हरिपूर इथं कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमाच्या ठिकाणी पुराच्या पाण्याचं दृश्य समोर आलेलं आहे। या ड्रोन व्हिडिओवरून हरिपूर इथं पाण्याची परिस्थिती किती विदारक आहे याचं चित्र स्पष्ट होत आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं 43 फुटांची पाणी पातळी गाठलेली आहे। तर कृष्णेची पाणी पातळी वाढल्यामुळे जामवाडीमध्ये 100हून अधिक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। तर आजूबाजूच्या अनेक नागरी वस्त्यांमध्ये याचं पाणी शिरलंय। तर अनेक भागातील नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। पालिकेनं आपल्या निवारण केंद्रामध्ये या नागरिकांना ठेवलंय। पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरण ओसंडून वाहायला सुरुवात झाली। यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत। नागपूर जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि गोदावरीच्या खोऱ्यातील दारणा, गंगापूर आणि कडवा धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 8 वक्र दरवाजांमधून 45,765 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांना पूर आलेला आहे। शिरूर तालुक्यामध्ये विठ्ठलवाडीचा पूल पाण्याखाली गेला। शिरूर हवेली, दौंड तालुक्याचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। तर भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या वडूजवळ त्रिवेणी संगम होतो। तर यामुळे आता विठ्ठलवाडी ठिकाणी पाण्याचा प्रवाह प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। नदीनं रौद्ररूप धारण केलं। तर कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली आहे। नदीकाठच्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण 100% भरले आणि धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मन्याड धरण ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे 22 गावांचा पिण्याचा तसंच सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। उजनी आणि वीर धरणामधून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंढरपुरातून चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी केव्हाच ओलांडलेली आहे। चंद्रभागा नदी काठावरील व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये नदीचं पाणी शिरलंय। प्रशासनानं व्यास नारायण झोपडपट्टी आणि आसपासच्या कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित केलंय।